हाय हॅलो नमस्कार क्युटीज. आज ना तुम्हाला निवळी मार्गे गणपतीपुळ्याला जात असाल ना तर एक प्लेस सजेस्ट करीन, ते म्हणजे शीतूत मिसळ. इकडची मिसळचं मी खूप नाव ऐकलं होतं, तर मी आज ते ट्राय करायचं ठरवलं. सो खास गेलो होतो, असं म्हटलं ट्राय करूया. सुपारीच्या प्लेट्समध्ये ही गरमागरम मिसळ सर्व केली जाते आणि इकडचं एक वैशिष्ट्य म्हणजे येथे लहान मुलांसाठी मिळणारं दूध, तेही फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्यांच्यासोबत तेथे गरम लहान मुलांचा खाऊसुद्धा. जर गणपतीपुळे निवळी मार्गाने जात असाल तर ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका. आता घरी मस्तपैकी चाफा आला होता, तो तोडून घेतला आणि लक्षात आलं की मी काही जेवणासाठी भिजत कडधान्य घातलं नव्हतं. सो अख्खी मसूर मस्तपैकी गरम पाण्यात भिजत घातली 2 मिनिटासाठी आणि ती फोडणीला घालायला गेली. तेवढ्यात लक्षात आलं की घरातला कढीपत्ता संपलाय, तर बागेत गेली तर हा भला मोठा फणस मला दिसला झाडाला लागलेला. कढीपत्ता तोडून घेतला आणि मसूरच्या आमटीला फोडणी घालायला घेतली. जास्त काही नाही, लाल तिखट, मसाला, हळद, मीठ मध्ये मस्त शिट्ट्या काढून घेतल्या मसूरच्या आमटीला. सोबत बटाट्याच्या काचऱ्या केल्या आणि लक्षात आलं की बागेतला पेरूही पिकला होता. सो मस्तपैकी तो एन्जॉय केला आणि त्याचसोबत शिवांची मस्तीही एन्जॉय केली. भेटूया पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.